लाख लाख मैफिली आम्ही गाजवीत आलो रसिका, तुझ्यासाठी काळीज कधी भावगीतांवर कधी भक्तिगीतांवर, असं आम्ही जोजवीत आलो. लाख लाख मैफिली आम्ही गाजवीत आलो. ह्या मैफिली अशाच चालू राहतील. तुम्हा रसिक मायबाबांचा आशीर्वाद आमच्या शिरो असू दे. आपण आता श्रीकृष्णाच्या चरणावर लीन झालो, श्रीरामांच्या चरणावर लीन झालो, गणपती बाप्पांच्या चरणावर लीन झालो. आता मात्र जाणार आहोत आपण. लक्ष लक्ष वारकरी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, पुण्यवंत देही पुण्यवंत सोहळे आणि काय तेथे चाले. हा पुण्यवंतांचा सोहळा आहे, आपण भाग्यवंतांचा सोहळा आहे. प्रभूंच्या समोर आपण हा कार्यक्रम करतोय. संत तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल आमचे जीवन, विठ्ठल आमचे आगम निगम स्थान, विठ्ठल आमचा माय बाप चुलता, विठ्ठल आमचा भगिनी भ्राता, दुसरे गोत्र नाही कुठले. वारकरी ज्यावेळी पंढरपुरात दाखल होतात, आपल्या उपास्य दैवत पांडुरंगाचं दर्शन घेतात, त्यावेळी ते सर्व नातीगोती विसरून जातात. जात धर्म पंथ सगळे विसरून त्याच्या चरणावर लीन होतात. त्यांना आई बाप बहीण भाऊ मित्र सखा फक्त पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. गदिमांनी पांडुरंगाचं वर्णन पुढील भजन गीतात एवढं अप्रतिम केलेलं आहे. आणि त्याला बाबूजींची साथ, म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बाबूजी म्हणजे सुधीर फडके. त्या सुधीर फडकेंनी तेवढ्या ताकदीनं गायलंय, तेवढ्या ताकदीनं त्याला संगीत संयोजन केलेलं आहे. तो अभंग, ते भक्तिगीत या ठिकाणी सादर करण्यासाठी मी धीरजला विनंती करतो. निज रूप दाखवा.